हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे बुधवार. अंघोळ माझी आत्ताच झाली जस्ट. आणि कामं होती, कपडे वगैरे होते, तर धुवून वगैरे झाले कपडे. तर मी आता विचार केला की नाश्त्याला काय केलं ते कळत नाही मला. तर माझ्या चपातीचं पीठ होतं थोडंसं, रात्री चपात्या बनवल्या होत्या तर त्याचं पीठ होतं थोडंसं. विचार करते चपात्यांचं पीठ आहे तर चपात्याच करते. चहा तर बनवला आहे, चहा चपाती बनवते. रात्री चपात्या केल्या होत्या. फटाफट. आणि आज आहे तुळशीच्या लग्नाचा शेवटचा दिवस. आज तुळशीच्या लग्नाचा प्रारंभ आहे. 4 दिवस होते तुळशीचे लग्न. 2 तारखेला सुरू झालेत कदाचित. तर आज थोड्याशा फटाके उडलेत माझ्या बाळाचे. थोड्या सुरसुऱ्या वगैरे मी आणल्या होत्या, एक पॅकेट सुरसुऱ्या आणल्या होत्या ना, तर थोड्याशा सुरसुऱ्या बाकी आहेत. फुलभाज्या, सुरसुऱ्या, आम्ही सुरसुऱ्या बोलायचो नागपूर. माहिती नाही आता त्याला कोण काय बोलतं, पण फुलभाज्याच बोलतात त्याला जनरली. थोडेसे फटाके उरले तर तिने आज संपून टाकले. तिच्याबरोबर बसायला लागतं ॲक्च्युली फटाके फोडायचे म्हटलं तर. तिच्यासोबतच बसून मग ती फटाके फोडते. म्हणजे मी हात धरून करते, कारण की तिला काय कळतंय, लहान आहे ना ती अजून. चहाबरोबर थोड्याशा पातळ अशा चपात्या चांगल्या वाटतात खायला. मला तर घरात काय करावं असं वाटत नाही. काय करू मला समजत नाही. भिंतीचा इतका प्रॉब्लेम आहे ना, बघूनच मला कंटाळा येतो. मन करत नाही काय करायचं. पण कलरचं वगैरे थोडंसं काम करून वगैरे घरामध्ये घेऊ, म्हणजे काम केल्याच्या नंतर जरासं दाखवता येतं ना कोणाला. थोडंसं तूप जरा जास्त लावायला चांगलं वाटतं चपाती बरोबर, चहा बरोबर खायला चपाती. थोडीशी क्रिस्पी. जनरली मी चपातीला जास्त एवढं भाजत नाही, म्हणजे चपाती भाजली पाहिजे पण एकदम कुरकुरीत वगैरे नाही करत, कारण की ठेवायची चपाती असं ते वातुळ होतं. मला जेवणाबरोबर चपाती अशी कुरकुरीत नाही आवडत. अशी चपाती चहाबरोबर छान लागते. एव्हरी हाऊस वाईफ, त्यांना सगळ्यांना माहिती आहे गोष्ट की किती क्रेज असेल. तुमच्याकडे किती घरात डबे असू दे, तुम्हाला एक डबा जर कोण फ्री मिळत असेल ना, तर तुम्ही ती वस्तू घेता. आणि मी अशी जनरली घेते असं नाही, पण मला वाटलं की डबा फ्री आहे आणि डबा होईल कामाला, तो लॉकवाला डबा आहे. आणि दुसरी गोष्ट, घी तर लागणारच होतं, तर ते असं पण घ्यायचं होतं. दिवाळीनंतर घेतलं तर ते ऑफर मिळणार नाही त्याच्यावरती, ते डबा तर कळत जाईल, फ्रीमध्ये तो डबा मिळतो तो. तर मी विचार केला जाऊ दे, घेते मी आताच. मी आता चहा काढते.
त्याला काय माहिती, जे गुनूला दूध काढते त्याच्यामध्ये. ॲक्च्युली बराच वेळ झाला, ती पण उठली आणि ती पण लेटच उठली आहे, पण तरी पण तिला पण उठून बराच वेळ झाला. 11 वाजले असेल मला वाटतं, 10:30 पावणे 11, 10:30 वाजले असेल आरामशीर. मलाच लेट झालं आहे सगळं करायला, कारण मी आडवी पडले होते ना परत. तब्येत खराब असल्यामुळे मला लेट झालं. नंतर माझी आंघोळ सकाळी लवकर होते. मी उठली की पहिल्यांदा जी काही थोडीफार किचनमध्ये भांडी बिंडी असतात आणि पिण्याचं पाणी येण्याचा टाईम असतो. पाणी पिणी भरून झालं की मी इमिडिएटली लगेचच मी शक्यतो मी अशीच करते. कपडे वगैरे असतील तर कपडे धुते मी आता, पण कपडे असतील तर म्हणजे कपडे असतात नेहमी, पण मशीन खराब झाल्यामुळे हाताने धुवायला लागतं. तर ते कपडे जर कपडे तर आज धुतले तर मला उद्या कपडे धुवायचे नाही आहेत. काल पण धुतले थोडेसे कपडे, पण काल थोडेसे घातले. काल तुम्हाला दाखवले, भरपूर लक्षात नाही. काल पण 2 बादल्या कपडे धुतले. आता थोडेसे, आता एवढे नव्हते पण होते थोडेफार. तर आता पण कपडे धुवून झालेत. तर कपडे हाताने धुवायचे असतात ना, म्हणून थोडासा टाईम जातोय तिकडे. अदरवाईज सकाळचं मी काय करते, माझं किचनचं काम आवरलं ना, नाश्ता बिष्टा हे सगळं, की मग मी लगेच आंघोळ वगैरे मी भांडी बिंडी झाली की लगेच आंघोळ करते आणि नंतर नाश्ता वगैरे करते. नाश्ता केल्याच्या नंतर माझ्याकडे काम जास्त नसतं. जी घरची की जेवणाची कामं असतात किंवा कपड्यांच्या घड्या करायच्या आहेत ते थोडंफार असतं. शक्यतो मी आंघोळीच्या आधीच सगळं आवरते. तर आम्ही आता घेतो चहा प्यायला. तर आता नाश्ता करायला घेतो. आता डोक्याचा कपडा टॉवेल सोडते, कारण की डोक्यावरती वजन वाटते. तर चहा आणि चपाती आजचा नाश्ता. मला ॲक्च्युली चपाती आणि चहा बिलकुल आवडत नाही, पण आजकाल करते मी ॲडजस्ट, कारण की नखरे करून चालणार नाहीत. माझ्या आयब्रोज बघा तुम्ही केवढ्या वाढल्यात, हे बघा माझे आयब्रोज वाढले आहेत, माझ्या सगळंच वाढलं आहे. माझ्या आयब्रोज वाढल्या आहेत, माझ्या अप्पर लिप्स वाढल्या आहेत, माझे फोरहेड्स वाढले आहेत. मला पार्लरची गरज आहे. चला पहिला नाश्ता करून घेते, नंतर बोलते. बाय बाय. हाय कर. चायनीज आहे. बस जेवायला बसलो आहे. फ्राईड राईस आणि चिकन चिली. तर आधी जेवून घेतो. चायनीज मी माझ्यासाठी मागवलेलं. मला चायनीज खावं असं वाटत होतं खूप दिवसांपासून, म्हणून विचार केला की चायनीज मागवलं. एवढं म्हणा. जेव्हा माझे केस शायनी असतात आउटफिट वापरू. नवा ग्लायकॉलिक ग्लॉस बाय लॉरियल पॅरिस. ग्लायकॉलिक ॲसिडसह हेअर क्वालिटी रिस्टोर करतो आणि देतो 3 पट जास्त ग्लॉस. गेट द शायनीस्ट. जेवून घेते, नंतर बोलते. इथे एवढेसे म्हणूनच तू आजारी पडत नाहीस आणि शाळा मिस करत नाहीस. एवढी आशाने एवढा फरक पडतो. माझं जेवण झालेलं आहे आणि तेव्हा तर थोडंसं हिने खाल्लं होतं. म्हणजे जास्त खात नाही तिथं, काय किती खाल्लं ना, थोडंसं खाल्लेलं तिने. आता मी हिच्यासाठी दहीभात घेतला आहे. दहीभात भरवते तिला. मजा आली आज. तुम्हाला चायनीज खाऊ छोटं होतं खूप दिवसांपासून. तर आता माझा हा व्लॉग मी आता इथे एंड करते. तिला जेवण भरवते, त्याच्यानंतर मला थोडीशी भांडी वगैरे करायची आहेत आणि भांड्यांच्या नंतर मला थोडंसं घराची थोडीशी आवरावर करायची, कारण सगळं पसरलं आहे, पूर्ण पसारा झाला आहे घरामध्ये. बघू शकता तुम्ही. बघा तिथे, बघा तुम्हाला रांगोळ्या दिसते तिथे. मला झाडू पडला आहे तिकडे. झाडू तर मला मारायचंच नाही आहे, रात्री मारत नाही झाडू.
तर आता मी माझा व्लॉग इथे एंड करते आणि हा माझा आजचा व्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन व्लॉगमध्ये उद्या. टिल देन बाय बाय. गुड नाईट. देणार 8 ते 11 नोव्हेंबर संध्याकाळी